अमेरिका आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोनं चांदी दरात सातत्यानं घसरण होते आणि त्यामुळे गेल्या 15 दिवसात सोन्याच्या दरात 10,000 रुपयांची घट झाली आहे तर चांदीच्या दरात 30,000 रुपयांची घट झाली आहे। जगभरातील गुंतवणूकदारांनी सोन्या चांदीच्या दरात गुंतवणूक केली नाहीये, तसेच सोन्याच्या मागणीतही घट झाल्यानं सोन्या चांदीचे दर घसरले असल्याची माहिती मिळते आहे। या सगळ्या संदर्भात जळगावातील सुवर्ण व्यावसायिक आकाश भंगाळे यांच्या समवेत चंद्रशेखर नेवे यांनी बातचीत केली आहे। आपण पाहूयात। वर्षांचा जर आपण विचार केला तर रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं आणि त्यानंतर खरं तर सोने आणि चांदीमध्ये मोठी दरवाढ झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। सोन्यानं 1,80,000चा टप्पा गाठला तर चांदीनं देखील 4 लाख पार केल्याचं पाहायला मिळालेलं होतं। त्यानंतर मात्र अमेरिका इराण युद्ध चालू झालं आणि पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढतील का अशी शक्यता वर्तविली जात होती। मात्र सोने चांदी दरामध्ये अमेरिका इराण युद्धानंतर घसरणच झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सातत्यानं दिवसागणिक ही घसरण होत आहे। गेल्या 15 दिवसांमध्ये देखील सोने आणि चांदी दरात मोठी घसरण झाली आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती भंगाळे गोल्डचे संचालक आपल्यासोबत आहेत, आकाश भंगाळे, आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। काय सांगाल, सोने चांदी दरामध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये मोठी घसरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, काय कारण आहे? ETF जे आहे जगभरात ETF गोल्ड ETF ची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे। जवळजवळ 73 टन सोनं हे ETF मध्ये विकलं गेलं मागील 1 महिन्यात। गेल्या 15 दिवसापूर्वी सोन्यात काय भाव होते, आज काय दर आहेत? गेल्या 15 दिवसापूर्वी सोन्याचे भाव जवळजवळ 1,50,000च्या वरती होते। आज 1,41,800 पर्यंत सोन्याचा भाव आहे। चांदीचे भाव आहे 2,60,000च्या वरती होते, आज 2,27,000 भाव आहे। गेल्या 2 महिन्यांपासून सातत्यानं सोने चांदीच्या दरात घसरण होते आणि म्हणूनच खरं तर चिंता ही ग्राहकांमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव।